हॅलो नमस्कार मंडळी, मी अदिती शिंदे सातारकम. वेलकम टू बॅक माय चॅनल. सो दिवसाची सुरुवात मी अशी काहीतरी करते कॅन्डल्स लावून. सो म्हणजे मी डेली नाही लावत हे. जेव्हा मला वाटतं की थोडंसं फ्रेश वाटायला पाहिजे तेव्हा मी हे असं काही करते. म्हणजे जे काही मला स्किन केअर रुटीन आहेत माझे जे काय ते मी ऑलरेडी घेऊन ठेवते, जेणेकरून की नंतर जाऊन मला बघायला नको इकडे म्हणजे काहीतरी मिसिंग आहे वगैरे. त्याच्यामुळे मी एकदाच घेऊन ठेवते. आलाच आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर आवडलंच तर कमेंट करायला विसरू नका. कमेंट नक्कीच करा. आणि तुम्ही जर साताऱ्याचे असाल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये टाका मी सातारचा आहे, की मी साताऱ्यावर जास्त प्रेम आहे. सो दिवसाची सुरुवात मी माझ्या पाण्यापासून सुरुवात करते. म्हणजे की तुम्ही कोमट पाणी यूज करत असाल तर मी कोमट पाणी नाही, मी थोडंसं थंड पाणी घेते, कारण की मला कोमट पाणी घशाखाली उतरत नाही. सॉरी, मी स्वतःला स्ट्रोल करते आहे, पण सिरियसली मी नाही थंड जास्त पाणी पित. म्हणजे थोडंसं थंड घेते असं. तर सकाळी पाणी पिल्याने आपल्या शरीराची जे स्वच्छता म्हणजे विषारी जे घटक आहेत आपल्या शरीरात ते बाहेर पडतात. पाचन शक्ती सुधारते, त्वचेसाठी पण फायदेशीर आहे. आपली त्वचा ही चमकदार आणि निरोगी राहते. ऊर्जा वाढवतं सकाळचं, म्हणजे ऊर्जा आळस कमी येतो आपल्याला. जर तुम्ही पाणी पित नसाल तर पाणी प्यायला सुरुवात करा. असं काही नाही की कोमट पाणीच पिलं पाहिजे, तुम्ही थंड पाणीही पिऊ शकता. सो मी नंतर कॅन्डल्स लावले आहेत आणि मी आता इथे बनवते आहे बॉडी स्क्रब, जे की तुम्ही बघू शकता. हा माझा साखरेचा डब्बा आहे. हो, मी घरीच डिझाईन केला आहे. जर तुम्हाला असं हवं असेल तर मला ॲड्रेस पाठवून मी ॲड्रेसवर पाठवून जस्ट जोकिंग हा. सो मी 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी घेते कॉफी, जी की माझ्याकडे कॉफी सुट्टी नव्हती म्हणून तर मी पॅकेट्स घेऊन आले होते कॉफीचे. सो मी तेच कॉफी यूज केली आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी घेतलेलं आहे बेबी ऑइल. जर तुमच्याकडे कुठलंही ऑइल असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी हेच बेबी ऑइलच यूज करते. सो असं नाही आहे की एवढंच घेतलं पाहिजे, तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मग मी घेतलेला आहे माझा शॉवर जेल, जो की फियामाचा आहे, जो मला खूप आवडतो. तर हे काहीच तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, पण हे मी थोडंसं म्हणजे स्मेलसाठी घेतलेलं आहे, थोडंसं फ्रेग्रन्ससाठी. सो मी हे घेतलं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कॉफी. ॲक्च्युली माझ्या फियामाच्या ह्याच्यामध्ये थोडंसंच राहिलं होतं, जास्त नव्हतं. सो त्याच्यामध्ये बबल्स येत होते आणि मला खूप छान वाटत होतं. सो ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला. बघू शकता तुम्ही, चांगलं हे झालं आहे, मिक्स झालेलं आहे. सो मी ते हातामध्ये घेऊन बघितलं आणि खूप कॉफीने तुमची त्वचा एक्सप्लोइट होते व डेड स्किन निघून जाते, रक्तभिसरण सुधारतं, त्वचेला ऊर्जा येते, पिंपल्स आणि डाग कमी होतात. आता आपण स्किन केअर फॉलो करूया. सो मी स्किन केअरसाठी डबल क्लिन्झिंगचं यूज करते. पहिले मी फेसला पाणी लावून घेते. डबल क्लिन्झिंगसाठी मी फर्स्ट यूज करते डीप क्लिन्झिंग मिल्क, जो की तुमचा चेहरा स्वच्छच नाही तर तुमच्या चेहऱ्याला जी काही धूळ मिट्टी असेल ती तुमचं रिमूव्ह करते व त्वचा मूव करते, त्वचेला पोषण देते, पोर्स जे आहेत ते स्वच्छ करून देते, तुमची त्वचा खूप जास्त चमकदार होते. सेकंड यूज करते मी डॉट अँड कीज फेस वॉश, जो की
हेचा फायदा हा आहे की त्वचाला चमकदार उजळत होतं, पण त्याच्यासोबत जे काय आपले पिगमेंटेशन आहे, सनस्पॉट्स आहेत ते कमी करण्यास मदत करते. त्वचा जशी तुमची ग्लो करते. जे काही विटॅमिन्स म्हणजे अँटीऑक्सिडंट आहेत त्वचाला ते त्याच्यापासून आपलं फ्री करते. म्हणजे थोडं यूज करते मी लेमन शुगर स्क्रब, जो की तुमच्या ठेवतात. जे काही तुमचे डेड स्किन आहे ते रिमूव्ह करतो. सो त्याचा टेक्स्चर बघून तुम्ही खूप सॉफ्ट आहे, असं नाही की म्हणजे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतो लिप्सला. त्याचा रिझल्ट खूप छान आहे. यूज करते फ्रेश शेविंगसाठी, जे की माझे जे आयब्रोज आहेत, एक्स्ट्रा माझे हेअर आहेत गालावर वगैरे ते मी रिमूव्ह करते. सो ह्याच्याने काय होतं की आपली त्वचा जी आहे ती गुळगुळीत सॉफ्ट राहते. आपले डेड स्किन जे पण काय आहे ते सगळं रिमूव्ह करतो. मेकअपसाठी तुमचा चेहरा खूप ग्लो आणि छान दिसतो. फायनली आपला इथे फेस क्लीन झालेला आहे. सो नेक्स्ट मी आता बॉडी स्क्रब, सो लास्ट आपण आता बनवला होता जो की शुगर कॉफीचा बॉडी स्क्रब, तो आपण आपल्या बॉडीला अप्लाय करूया. सो तुम्ही बघू शकता की आपला हा बॉडी स्क्रब आहे. सो मी हाताला लावून घेते. मी प्रॉपर तुमच्या बॉडीला तुम्हाला जमेल तेवढं लावताल, का की ह्याच्याने तुमचा हा फायदा आहे की तुम्हाला खूप छान असं याचा रिझल्ट भेटतो. आणि हा खूप म्हणजे तुमच्या त्वचावर जी काय डेड स्किन आहे ती सर्व रिमूव्ह करून टाकतो. सो याचा रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही खरंच ट्राय करा घरी. जागी ह्याच्यासाठी काही जास्त इन्ग्रेडियंट्स नाही लागत बनवायला. तुमचे एल्बोज वगैरे असेल प्रॉपर लावा. मी अंडर आर्म्सला पण यूज करते, जे की तुमचे ब्लॅक स्पॉट असणार जे डेड स्किन ती तुमची रिमूव्ह करते. त्याच्यानंतर मी यूज करते हा हँकी, जो की तुम्ही काही मी रुमाल घेतलेला आहे ज्याच्याने आपल्या हँडवर वगैरे बॉडीवर काही रॅशेस वगैरे नाही होणार. सो मी याला
प्रॉपर भिजवून घेतला आणि मी जेवढं काही कॉफी स्क्रब लावला आहे तो याच्यानेच क्लीन करते. जेणे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे हा निघतो आहे. सो मी प्रॉपर सगळी बॉडी ही या रुमालानेच पूर्ण क्लीन करून घेणार आहे. तुम्ही कोणताही कपडा यूज करू शकता, कॉटनचा वगैरे, पण तुम्ही जेवढं सॉफ्ट यूज कराल तेवढं चांगलं असणार आहे. प्रॉपर तुम्हाला बोटांच्या मधून वगैरे म्हणजे पूर्ण क्लीन करायचं आहे. कारण की आपल्याला आपण जेव्हा माणसांमध्ये बसतो बाहेर जातो तेव्हा ते पायाचं दिसतं, ते फोटोमध्ये म्हणजे खूप माती वगैरे डस्ट वगैरे दिसते. सो मेन आहे की तुमचं पाय, तुमचं नेलपेंट चांगले असून उपयोग नाही, तुमचं सगळं क्लीन पाहिजे. टोनर म्हणून काम करते, जे की तुमचे पिगमेंटेशन आहेत ते कमी करतात, जे काही डार्क धब्बे आहेत तुमच्या चेहऱ्यावर व त्वचा हायड्रेट करतात, व तुमच्या जे काही चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे असतात ते कमी होतात. टोनर नंतर मी यूज करते माझ्यासाठी मिनी मायलेसचा सिरम, जो की माझ्या चेहऱ्यावर जे काय ॲक्ने वगैरे आहे ते पोर्स वगैरे ते ब्लॉक करतात. म्हणजे माझा कॉम्बिनेशन स्किन आहे, सो माझ्या चेहऱ्यासाठी हा सिरम यूज होतो. तुमच्यासाठी कोणता सूट होतो तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्या. नेक्स्ट मी यूज करते सेटाफिलचं लोशन मॉइश्चरायझर, जे माझ्या चेहऱ्यासाठी खूप छान म्हणजे सुटेबल आहे. कोणत्याही फेससाठी सुटेबल, ऑइली स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, ड्राय स्किन, जी तुमची स्किन असेल त्यासाठी तुमचं सूट होईल. सो मी हे फेसला पण लावते आणि माझ्या बॉडीला पण यूज करते.